नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे पार्थ आणि जीवा हे वसुहत्याला खूप टॉर्चर करत असतात आणि खोदून खोदून विचारतात की तू नंदिनीला मारण्याचा प्रयत्न का केला. तर नंदिनी सुद्धा म्हणत असते, वसुहत्या मला मारून तुम्हाला काय मिळालं असतं आणि तुम्ही झोप तरी कशी घेतली असती मला मारून. हे शब्द ऐकून वसुंधराला सहन होत नाही आणि स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल करते आणि म्हणते, मी फक्त तिला किडनॅप करायला लावलं होतं, तेही कार्पेटमधून, मारायला नाही सांगितलं. मारण्याचा आरोप होतोय म्हणल्यावरती वसुंधरा खूप घाबरते आणि विक्रमला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. ए सँडी, काय खोटं नाटं बोलतोयस, जे काही आहे ते खरंच सांग. विक्रम म्हणतो, ह्याचं नाव तर विजय आहे आणि तू सँडी का म्हणतेस. नंदिनी म्हणते, कारण बाबा वसुहत्या त्याला ओळखतात आणि त्यामुळे ते त्याला सँडी म्हणाल्या. त्याचं नाव खरं सँडीच आहे. ते समोर आणण्यासाठी आम्हाला सुद्धा खोट्याचा आधार घ्यावा लागला बाबा. त्यानंतर वरून मिथुन काका येत असतात आणि त्यांच्या मोबाईलमध्ये झालेली रेकॉर्डिंग ते सगळ्यांना दाखवायला लागलेले आहेत आणि ते रेकॉर्डिंग पाहून तर खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामध्ये पिहूला वसुंधरा धमकवत असते आणि आता वसुंधराचा खरा चेहरा विक्रमसमोर उघड झालेला आहे. पुढील भागामध्ये वसुंधरा नंदिनीची माफी मागते आणि म्हणते, नंदिनी मला माफ कर, मी जी काही चूक केली आहे ती तोंड दाखवण्याच्या लायकीची नाही. यावरती नंदिनी म्हणते, बरोबरच बोलताय तुम्ही आत्या, न तोंड दाखवलेलंच चांगलंय. ह्या घरामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर आम्हाला न तोंड दाखवता तुम्हाला खार मानेने घरात राहावं लागणार आहे. मी फक्त बाबांकडे बघून गप्प बसते, नाही तर मी आज काय केलं असतं हे तुम्हाला मी शब्दात सुद्धा सांगू शकणार नाही आत्या. नंदिनी फक्त विक्रमकडे बघून त्या दोघींना माफ करून टाकण्याचा निर्णय घेते, परंतु घरात जर राहायचं असेल तर खाली मान घालून राहायचं असं ती शब्द देते आणि मान खाली असा मोठ्याने आवाज चढवते. तर नंदिनीचं हे रौद्र रूप पाहून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.